आमचे पैसे न देता म्हणते आम्हाला वरचढी करून देतो म्हणते. आम्ही का भीक मागत आहे का आमचे पैसे मागत आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी म्हणत आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे. मला एक या डिपार्टमेंटनं एक काम दिलं होतं, स्किनखेडचं CNB नाला बांधकाम. जवळपास 5 वर्षापासून माझा सुरक्षा ठेव यांनी लटकून थांबून ठेवलेली होती आणि यांना विचारपूस केली असता विचारपूस केली असता हे माझ्या ताब्यात नाही, त्याच्या ताब्यात नाही, जवळपास 5 वर्षापासून फिरवून आले. मग मी पण यात जास्त काही हे घेतला नाही, हस्तक्षेप केला नाही. पण माझ्या मुलाच्या ऑपरेशनसाठी मला जेव्हा आवश्यकता पडली पैशाची तेव्हा मी मागत आलो. तर यांचा एकच शब्द, या चितलवार साहेबाचा एकच शब्द आला की मुलाला महिलातही चालेल, तर आमचा आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे होणार नाही. साहेब म्हटलं तुम्ही जे नियम आहेत ते तुम्ही नियमानुसार करा, पण मला कमीत कमी माझ्या पैशावर मला व्याज नका देऊ, पण मला माझं इंटरेस्ट द्या. म्हणजे एक तर तुम्ही मुलाचं ऑपरेशन करून घ्या, उरलेले पैसे मला द्या, नाही तर मग उरलेले बाकीचे पैसे मी देतो. आज मी कोरेज चेकसुद्धा त्यांना देण्यासाठी आणलेले आहेत. मला तुमच्या जर याच्यासाठी काही असेल वरच्या कमिशनसाठी तर ते मी द्यायला तयार आहे. आज चेक मी सुसाईड नोटसुद्धा त्यांच्यासाठी लिहून ठेवली होती आजची. या एवढ्या याच्याबद्दल चितलवार साहेबांनी मला नेऊन ठेवलं होतं कार्यकारी अभियंत्यांनी. आज जे तुम्ही टेबलवर साहेब माझा जीव आहे तो, मला असं वाटत नाही की त्यांना टेबलवर ठेवायचं म्हणून. माझा जीवाचा तुकडा एक माझ्या याच्यातून निघालेला आहे. पण विषय असा आहे की जो बाप त्या पोरासाठी काही करू शकत नाही तर मग त्याला काही पर्याय नाही. आणि मी काही यांना भीक मागायला आलो नाही आहे, मी माझे स्वतःचे पैसे घ्यायसाठी आलो होतो. मुलाला काय झालं होतं, असं काय गरज? त्या बेंबीच्या याच्यामध्ये पर्स आलेला आहे, हरण्यामध्ये पर्स आलेला आहे. साधारणतः किती रुपये बिल पेंडिंग होतं? काय 3.5 लाख रुपये बिल पेंडिंग आहे त्यांच्याकडे. आणि ते करून देतो म्हणतो संध्याकाळपर्यंत. आणि हेच जर त्यांनी आधी करून दिलं असतं तर ही वेळ आली नसती. मी जवळपास 8 महिन्यापासून त्यांच्या चक्रा मारत आहे. आज करून आचारसंहितेमध्ये काढतो म्हणाल ते पेमेंट? आता काढतो म्हणत होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.